तुमचा युक्तिवाद झाला टोटल पुढचे काय आधी दिले तुमचं नाव सांगा. मी सिनियर वकील आणि माझे कलिग्स आहेत ते सगळे आम्ही माझ्याबरोबर मी दिगंबर देसाई. इथे सुरुवातीपासूनच जी पोलीस कस्टडी 14 दिवसांची सुरुवातीला मागितली होती पहिल्या दिवशी, त्या अनुषंगाने पहिल्या दिवशीच माननीय कोर्टाने सगळे मुद्दे लक्षात घेऊन मॅक्झिमम 10 दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती आणि त्यासाठी जी कारणं त्यामध्ये नमूद केली होती त्या कारणाच्या अनुषंगाने आज पुन्हा जेव्हा त्यांना प्रोड्यूस केलं तेव्हा आम्ही एक्सपेक्ट करत होतो की इनफ पोलीस कस्टडी दिली गेलेली आहे, त्यामुळे आता ज्युडिशियल कस्टडीचीच रिमांड रिपोर्ट येईल. परंतु सरप्रायझिंगली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने पुन्हा 3 दिवसांची पोलीस कस्टडी. अजून सरप्रायझिंगली जो रिमांड रिपोर्ट पोलिसांनी आज दाखल केला तो आणि त्या दिवशी जो केला होता गेल्या पहिल्या दिवशी हे दोन्ही रिपोर्ट आयडेंटिकल होते आणि दरम्यानच्या काळात जे इन्व्हेस्टिगेशन 10 दिवसात व्हायला पाहिजे होतं ज्या कारणांसाठी मागितलं होतं त्यापैकी सगळेच जवळजवळ अपूर्ण अशी कारणं तिकडे दाखवली गेली. किंबहुना पहिल्याच दिवशी आरोपीकडून त्याचे सर्व मोबाईल जप्त केले गेले होते. त्यामुळे पोलीस कस्टडीसाठी काही आवश्यकता नव्हती. जो या प्रकारच्या केसमध्ये मेडिकल चेकअप जे आरोपीचं आवश्यक असतं ते ऑलरेडी या 10 दिवसामध्ये झाले होते. त्यामुळे अशा प्रकारे जी पोलीस कस्टडी मागितली होती त्यामध्ये काही तथ्य नसल्यामुळे आणि त्या अनुषंगाने आम्ही जो युक्तिवाद केला तो निर्वाद कोर्टाला मान्य पडला आणि त्या अनुषंगाने ज्युडिशियल कस्टडी माननीय कोर्टाने दिली. दाखल झालेली आहे त्याबद्दल तुम्ही युक्तिवाद केलेला आहे. युक्तिवाद एकूणच आक्रमक झालेला आहे तुमच्याकडनं, काय वाटतं? नाही, आता इथे प्रोसिजर असं आहे, आज फक्त मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल कस्टडी झालेली आहे. त्याच्यापुढे जामीनसाठी सेशन्स कोर्टात अर्ज केला जाईल आणि आमचा जो काही डिफेन्स आहे, आमच्याकडे जी काही तथ्य आहेत ती सगळी आम्ही आज ओपन केलेली नाही आहेत आणि आज आम्हाला ती करायची पण नाही आहे. कारण कोर्टामध्ये सेशन्स कोर्टामध्ये त्याबद्दल आम्ही आमचं सविस्तर म्हणणं बेल अर्जामध्ये मांडू. आज फक्त सरकार पक्ष किंवा पोलीस कस्टडीसाठी जी कारणं केली होती, जी केस होती पोलिसांची त्याच्यामधल्या ज्या त्रुटी होत्या आणि ती किती भंपक होत्या तेच मेहरबान कोर्टाला दाखवून द्यायचं होतं, ते आम्ही दाखवलं. त्या अनुषंगाने मेहरबान कोर्टाने आमचं म्हणणं मान्य केलं आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये आरोपीला घेतलं आणि पोलिसांची रिक्वेस्ट पोलीस कस्टडीची अमान्य केली. वैद्य यांनी जे कोठडीमध्ये पूजेचं साहित्य मागितलं होतं त्यात कितपत तथ्य? नाही रे, वैद्य हे पंडित आहेत, ते गुरु आहेत, धर्मगुरू आहेत. त्यांची प्रत्येक दिवसाची एक दिनचर्या असते. असंख्य भक्त असतात, काही नाराज असतात, काही जवळीक करतात, काही बोलवतात. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी त्यांचं जे कार्य आहे ते अनेक लोकांना पटत नसतं. त्यामुळे आमचं म्हणणं आहे त्यांना काय करून या केसमध्ये गुंतवलेलं आहे. त्यांची दिनचर्या जी आहे ती तशीच चालू राहायला पाहिजे, कारण प्रत्येकाला आपापला धर्मगुरूला त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्या ज्या अनुष्ठान आहे ते करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता. तर आता यालाच जोडून एक प्रश्न आहे. आता तुम्ही युक्तिवादामध्ये म्हणालात की तुरुंगामध्ये जेव्हा नेलेलं आहे त्यावेळेस त्यांची जी काही वट आहे ती कापण्यात येऊ नये. हां, नेमकं काय अर्ज केला त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की शीख समुदायामध्ये जेव्हा त्यांचे केस हा त्यांच्या धर्माचा एक भाग असतो, ते पगडी घालतात, केसाला कधी शस्त्र लावत नाही. तसं हिंदू धर्मपंडित जे असतात ते आपली शेंडी ठेवत असतात आणि शेंडीला धार्मिक अधिष्ठानामध्ये धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व आहे. त्या अनुषंगाने जनरली जेव्हा एखादा कैदी एखादा अंडर ट्रायल प्रिझनर हा जेलमध्ये जातो तेव्हा त्याची पूर्ण तपासणी होते आणि केसांचं सुद्धा तिथे केस ओपन किंवा केस कापले जातात. तर ज्या जेल मॅन्युअलमध्ये काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत, ज्या अपवादांमध्ये अशी केस ओपन केस कापणं हे न व्हायला पाहिजे. पण न्यायालयाने मान्य केलं, न्यायालयाकडे तसा अर्ज दिलेला आहे आणि जेल मॅन्युअलप्रमाणे जेलरनी ते खरं करायचंच नाही आहे. पण तिकडे जेलमध्ये सगळा सावळा गोंधळ असतो, त्यामुळे आदेश मिळाला की काय? हां, तो अर्ज दिला आहे, तो अजून त्याच्यावर ऑर्डर होणं बाकी आहे, थोड्या वेळानं कळेल. ठीक आहे.
तुम्ही बोलताय ना, प्रतिक्रिया व्यक्त करताय ना. मी धनंजय शास्त्री वैद्य. माझ्या भावावर लावलेले आरोप धाधांत खोटे आहेत. सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल, असत्याचा पूर्ण दाणून पराभव, एवढं मी अगदी खात्रीनिशी सांगतो इच्छितो. ओके.